नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला एका अशा पिकाविषयी सांगणार आहोत, ज्याला ना पाण्याची जास्त गरज आहे, ना खतांची गरज आहे, ना कोणत्याही कीटकनाशकांची. वन्य प्राणी या पिकाला हात लावत नाहीत आणि एकदा लागवड केली की पुढील 60 वर्ष हे पीक तुम्हाला सलग उत्पन्न देत राहतं. होय, आपण बोलतोय शिंदी लागवडीविषयी, ज्याला इंग्रजीत वाळवंटी सोनं किंवा वाईल्ड डेट पाम असं म्हटलं जातं. जर तुमच्याकडे पडीक जमीन असेल, शेताचा बांध मोकळा असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण या झाडापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे गणित अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेकांनी शिंदीची झाडं ओढ्या नाल्यांच्या काठी, डोंगर भागात किंवा रस्त्याच्या कडेला आपोआप उगवलेली पाहिली असतील. दिसायला हे झाड हुबेहूब खजुरासारखं असतं. पूर्वी या झाडाकडे फक्त एक जंगली झाड म्हणून पाहिलं जायचं. पण आजच्या आधुनिक शेतीमध्ये हे झाड शेतकऱ्यांसाठी ATM मशीन ठरत आहे. याचं कारण असं की शिंदीच्या प्रत्येक भागापासून पैसा मिळतो. पानापासून ते फळापर्यंत आणि रसापासून ते खोडापर्यंत काहीही वाया जात नाही. म्हणूनच याला कल्पवृक्ष म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता जाणून घेऊया या झाडासाठी जमीन आणि हवामान कसं लागतं. शेतकरी बांधवांनो, शिंदी हे निसर्गाचं असं वरदान आहे, ज्याचे अजिबात नखरे नाहीत. महाराष्ट्रातील उष्ण आणि कोरडं हवामान या झाडाला प्रचंड मानवतं. कडक उन्हाळ्यात जेव्हा इतर पिके जळून जातात, तेव्हा शिंदी अधिक जोमाने वाढते. तुमची जमीन खडकाळ आहे, मुरमाड आहे, की क्षारयुक्त आहे, की वर्षानुवर्षे पडीक आहे, तर काळजी करायचं कारण नाही. अशा कोणत्याही जमिनीत शिंदी उत्तम प्रकारे वाढू शकते. फक्त अट एकच आहे की जमिनीत पाणी साचून राहू नये. पाण्याचा निचरा चांगला हवा. आता पाहूया लागवड कशी करायची. शिंदीची लागवड प्रामुख्याने बियापासून केली जाते. जर तुम्हाला स्वतः रोपे तयार करायची असतील, तर चांगल्या दर्जाच्या शिंदीच्या बिया गादी वाफ्यावर किंवा प्लास्टिकच्या पिशवीत कोकोपीट आणि माती टाकून लावू शकता. 6 ते 8 महिन्यात रोप लागवडीसाठी तयार होतं. लागवड करताना 2 झाडांमध्ये साधारणपणे 15 बाय 15 फूट किंवा 20 बाय 20 फूट अंतर ठेवावं. बांधावर लावणार असाल तर 15 फूट अंतर योग्य आहे. त्यासाठी 3 बाय 3 फुटाचे खड्डे खणा, त्यात थोडं शेणखत आणि चांगली माती भरा आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला रोपांची लागवड करा. सुरुवातीची फक्त 2 वर्ष या झाडाला उन्हाळ्यात पाणी द्यावं लागतं. तिसऱ्या वर्षापासून झाडाची मुळे जमिनीखाली इतकी खोल जातात की निसर्गाच्या भरवशावर हे झाड वर्षानुवर्षे जगतं. आता ये सर्वात महत्वाच्या मुद्द्यावर, यापासून कमाई कशी होणार? तर शेतकरी मित्रांनो, शिंदीपासून आपल्याला 4 वेगवेगळ्या मार्गांनी उत्पन्न मिळतं. एक म्हणजे ताजा रस म्हणजेच निरा. झाड 7 ते 8 वर्षाचं झाले की त्याच्या खोडाला खाच पाडून रस काढला जातो, ज्याला आपण निरा म्हणतो. एक झाड दिवसाला 5 ते 10 लिटर रस देऊ शकतं. बाजारात ताज्या निरेला खूप मोठी मागणी आहे. दुसरं म्हणजे सेंद्रिय गूळ. जर तुम्ही निरेची विक्री नाही करू शकाल, तर हा रस उकळून त्यापासून शिंदीचा गूळ बनवता येतो. हा गूळ औषधी असतो आणि बाजारात सामान्य गुळापेक्षा 3 ते 4 पट अधिक दराने विकला जातो. तिसरं म्हणजे हस्तकला किंवा झाडू व्यवसाय. शिंदीच्या पानांना प्रचंड मागणी असते. ग्रामीण भागात या पानापासून घरातील केरसुण्या, झाडू, चटया, टोपल्या बनवल्या जातात. आजकाल मॉल आणि शहरांमध्ये अशा हस्तकलेच्या वस्तूंना खूप प्रीमियम स्वरूपात भाव मिळतो. चौथे म्हणजे गोड फळे. शिंदीची फळे खजुरासारखीच पण आकाराने लहान असतात. ही फळे गोड असतात आणि बाजारात सहज विकली जातात. यापासून व्हॅल्यू ॲडिशन करून ज्यूस किंवा सिरप देखील आपल्याला बनवता येतं. या पिकाचा सर्वात मोठा फायदा हा आहे की या झाडाला मोठे तीक्ष्ण काटे असतात. त्यामुळे मोकाटे जनावरे, शेळ्या, मेंढ्या किंवा जंगली डुकरे आणि माकडे या पिकाचे अजिबात नुकसान करू शकत नाही. म्हणजेच तुमची कुंपणाची मोठी रक्कम ह्यापासून वाचते. रोग आणि कीड या झाडावर येतच नाही. त्यामुळे फवारणीचा खर्च शून्य आहे. तर शेतकरी बांधवांनो,
जर तुमच्याकडे अशी जमीन असेल जिथे काहीच पिकत नाही, तर तिथे शिंदीची लागवड करा. हे एकदा लावा आणि आयुष्यभर कमवा असं पीक आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुम्ही तुमच्या शेतात शिंदी लावणार का? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या शेतकरी मित्रांबरोबर शेअर देखील करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद आणि शेतीविषयक बाजारभाव पाहण्यासाठी दररोज आपल्या चॅनल बरोबर जोडून राहा. तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.